माणूस इथेच बसतो. गेले 4-5 महिने आम्ही पेन्शन घ्यायला येतो. आज या उद्या या सारखं चालू असतं. आज सर्व्हर बंद, फाईल मिळत नाही, साहेब नाही आले, काही ना काहीतरी कारणच सांगत असतो. हो ना. आणि आम्ही दोघेच नाही, आमच्यासारखे खूप जण आहेत. आम्हाला सगळ्यांना परत पाठवतो. आजी तुम्ही आज जा, मी बघतो काय करायचं ते. चला गेले 5 महिन्यापासून माझी पेन्शन नाही मिळाली आहे. माझा अंगठा घेऊन बघ तरी. अहो आजी, अजून पैसे आले नाहीयेत. हे बघा, त्यात सर्व्हर डाऊन आहे. एक काम करा, तुम्ही 1000 रुपये घेऊन या. तुमचं काम लगेच करून घेतो. 1000 रुपये? 1000 रुपये कुठून आणू मी? अहो आजी, असतील तर द्या. तुमचं काम लगेच करून घेतो. नाहीतर वाट बघत बसा. ए काय आता त्यांच्या हक्काच्या पेन्शनचे पैसे घ्यायला पण त्यांनी तुला पैसे द्यायचे. असं असेल ना तर पेन्शन मिळायच्या वयापर्यंत तू काय जिवंत राहणार नाही. सिद्धू, हा तर मेलेल्या माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारा माणूस आहे. काय रे, लाज नाही वाटत तुला? हा, गरिबांचे पैसे लुटतो. अरे दम असेल ना तर सरळ पैसे कमवून दाखव आणि हे लोकांचे पैसे घशात घालणं अगोदर बंद कर, समजलं? हा. ए, आवाज खाली. हरकत जायची घाई आहे नाही ना? मग चुपचाप पैसे द्याल, नाहीतर नाहीतर काय, उगाच सगळ्यांसमोर मला धमकी देतोय का? सॉरी, माफ कर. परत असं काय होणार नाही. त्यांचं काम मी लगेच करून देतो. त्यांच्या पेन्शनचं काम लगेच करून देतो. होणार ना? चल मग आजी चला. ए सिद्धू चल. ये वहिनी आता आकाशातून तरंगून झालं, फुलांचा पाऊस झाला, आता सनई चौकडे. अरे पण ते कसं वाजणार? नरटे.
वाटलं होतं लॉटरी लागली आपल्याला, पण कुठलं काय, तो वकील आला आणि भिकेला लावून गेला. रिडिक्युलस. एवढा पैसा नाचतोय डोळ्यासमोर, एवढं ऐश्वर लोळतंय पायापाशी, पण वापरायची परमिशन नाही का? दॅट वन पीस ऑफ पेपर, बिल. आता त्या चिमुरड्या आनंदीला आणि तिच्या त्या मिडल क्लास भावना आईला पण प्रॉपर्टीतला हिस्सा मिळणार आहे. लव. आणि हे सगळं झालंय ना त्या वकिलामुळे. काय तर म्हणे आनंदी समोरच विल वाचणार. अरे काय लिहिलंय त्या विल मध्ये एवढं? हा, वाटलं होतं बरं झालं आनंदी गेली आहे, कटकट गेली डोक्यावरची, पण नाही, तिच्या समोरच विल वाचायची. वेल प्लेड श्रीकांत इनामदार, वेल प्लेड. म्हणजे या पूर्ण बंगल्यात हे सगळं ऐश्वर्य तुम्ही उपभोगू शकता, पण स्वतःच्या नावावर करून घेऊ शकत नाही. म्हणजे समोर दिसतंय पण तुम्ही खाऊ शकत नाही. लवली. मला काय वाटतं रवी, त्या श्रीकांतला पुढचं सगळं कळत असावं, म्हणून हा डाव खेळलाय त्यांनी. शक्यता नाकारता येत नाही. श्रीकांतला हे नक्कीच जाणवलं असेल की एकदा प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली की आपण आनंदीची काळजी घेणार नाही. पण तुम्ही त्या आनंदीला त्या भावनाकडे कशाला जाऊ दिलं? हा, ते काय नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि त्या आनंदीला घेऊन या परत. ती नाही येणार आई. का नाही येणार? आणि कशी नाही येणार ती, सांग ना. अगं तू तिची आत्या आहेस, आणि ती भावना का पाहुणा, तिची काय खरी आहे का ग? येणार नाही म्हणे. आई, तुला वाटतं या परिस्थितीत ते लोक इतक्या लहान पोरीला सोडणार आहेत म्हणून? पण हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला काय गरज होती आनंदीला त्यांच्या सोबत पाठवायची? आता आपण काय करणार? हातावर हात ठेवून बघत बसणार. डोंट वरी डार्लिंग. आनंदीला परत आणायचा एक मार्ग मला माहिती. लक्ष्मी, माझा टिफिन झालाय का ग? हो वीणा, अगं हे निघाले. आई डबाच भरतीये. आले आले. अहो 2 मिनिटं. आजोबा तुम्ही कुठे चाललाय? अगं आजोबा चालले कामाला. आणि आजी वरद दादा? वरद दादा आहे ना शाळेत गेलाय. अगं सावकाश. आजी मला पण शाळेत जायचंय. आनंदी, तू माझ्या बरोबर येतेस का माझ्या कॉलेजला? जायचं का कॉलेजला? आनंदी, वेंकी मामा तुला विचारतोय, तू त्याच्याबरोबर भूर जाशील का? चालेल? जायचं का? आई दे, मी भरवते. अगं राहू दे, मी भरवते. बर, गरम आहे, सावकाश. श्रीनिवास, आता इकडचं तिकडचं बोलणं झालं असेल तर आता मुद्द्याचं बोला. काल जान्हवीसाठी स्थळ आलं होतं, त्याबद्दल काय ठरवलंय तुम्ही? काय ग आजी, मी सांगितलंय ना एकदा, मला तो विषय नकोय म्हणून. का नको? आता तू काय कायमची याच घरात राहणार आहेस का? कधी ना कधी तुला लग्न करून जायचंच आहे. जानू, अगं एवढा श्रीमंत मुलगा तुला शोधत आला, त्याला नकार देणं म्हणजे मूर्खपण आहे खरं तर. अरे तुम्ही काय बोलताय? फक्त मुलगा श्रीमंत आहे म्हणून आपण जान्हवीचं लग्न लावून द्यायचं का? त्या मुलाबद्दल काही माहिती काढायला नको का? आई, मी काय म्हणते, श्रीमंत घरातली मुलगी आपल्या घरी येणार असेल तर तिच्या आई वडिलांनी असा विचार केला तर ठीक आहे, पण आपल्या घरातली मुलगी जर श्रीमंताच्या घरी जाणार असेल तर आपण कशाला असा विचार करायचा?
उशीर होतोय, मी निघतो. चला. संतोष सांभाळू ना बाळा. हो आई. हॅरी मला पण उशीर होतोय. चल. हो चल आलो. मलाही जायचंय कॉलेजला. सावकाश अगं. श्रीनिवास, तुझं म्हणजे असं आहे ना, देव येतो द्यायला पण नशीब नाही घ्यायला. अरे तो मुलगा खरंच चांगला आहे. एकदा माझ्या म्हणण्याचा जरा तरी विचार कर. हो आई, करतो विचार. रश्मी, निघतो मी. हा, अच्छा, निघतो मी. टाटा आनंदी. श्रीनिवास दळवी इथेच राहतात का? अहो हो, मीच श्रीनिवास दळवी. काय झालंय? भावना तुमचीच मुलगी आहे का? हो, सर, मी भावना. इन्स्पेक्टर साहेबांना तुम्हाला भेटायचंय. आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला चला. पोलीस स्टेशन? अहो पण आम्ही काय केलंय? ते पोलीस स्टेशनला गेल्यावरतीच कळेल. अहो, पण साहेबांनी या मॅडमला अर्जंटमध्ये बोलवले. चला. साहेबांना या मुलीलाही भेटायचंय. तिलाही बरोबर घेऊन चला. साहेब, आम्ही काय काय केलंय आम्ही? हे बघा, आम्ही साधी माणसं आहोत. आम्हाला कारण तर सांगा. पोलीस स्टेशनला चला, तिकडे सगळं कळेल तुम्ही काय केलंय ते. लक्ष्मी, भावना, लक्ष्मी, श्रीनिवास. आजी आजी शांत व्हा. शांत व्हा. वेंकी, तू इथेच थांब. सगळ्यांची काळजी घे. हं? अरे घाबरू नको, आम्हाला काही होणार नाही. हं? बघितलं काय चाललंय? दिवसा ढवळ्या सो. चला खबर काढ. सिद्धू 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 सिद्धू. दिसताना तू झाडावर बसलेला दिसतोय, पण मनाने ढगात गेला. हो रे, मलाही हवेत तरंगल्यासारखंच वाटतंय. असं वाटतंय आता होतीये बिन बादल बरसात. आणि वाचतायत सनई चौघडे दारात. येतायत मलाही ऐकू येत आहे. म्हणजे सिद्धू आमचा पडला प्रेमा. पडला आमचा सिद्धू प्रेमा. अरे बुडला रे सिद्धू प्रेमा. अरे सिद्धू रे पडला प्रेमा. सिद्धू
ए सिद्धू मग पुढे काय? अरे पुढे काय हा वहिनीचा बायोडाटा काढायचा होता हा जा. तुमची होणारी वहिनी काय करते, कुठे राहते, माझे सासू सासरे कोण असते, सगळी माहिती काढा. अरे सिद्धू भाऊ आपण डायरेक्ट हॉल बुक करू. रमेश हॉल. या सगळ्याला आता टाइम नाहीये. जर ती पुन्हा माझ्या समोर आली ना, तिथल्या तिथे लग्नाचा बार उडून टाकणार. सर साहेब की रोज येतोय घरात पिऊन आणि मला रोज त्रास देतोय, रोज मला मारतोय, जरा पण ऐकत नाही, खायला प्यायला काय देत नाही. पोलीस स्टेशन पर्यंत सरकारी गाडीने आणलत ना यांना? मग इथपर्यंत येण्यासाठी काय पायगाडे घालू? नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आम्हाला बोलवलं का? तुम्हाला नाही, तुमच्या मुलीला, भावनाला. तुम्ही बाजूला या. सर मीच भावना. अच्छा, तू भावना. आणि ही मुलगी कोणाची आहे? माझीच मुलगी. सर हे लय मला तंग करतोय, त्याला आतमध्ये टाका, ऐकतच नाही जरा पण आमचं. पवार, सर पोलीस स्टेशन आहे. हो सर. हा, तर आता काय म्हणत होतीस तू? सर माझीच मुलगी आहे. तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये. तू म्हणतेस ही मुलगी तुझी आहे. कशावरून? माझ्या मुलीचं आनंदीच्या वडिलांबरोबर लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या दिवशीच त्यांचा अपघात झाला आणि त्यात ते गेले.
त्यामुळे आता आनंदीची काळजी आम्ही घेतो. अच्छा, म्हणजे या मुलीचे वडील वारल्यानंतर हिला किडनॅप करून तुम्ही तुमच्या घरी ठेवलं, बरोबर ना? काय काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? मला चांगलंच माहिती आहे मी काय बोलतोय. या मुलीच्या नातेवाईकांनी हिला किडनॅप केल्याची तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. काय? हो, किडनॅपिंगची तक्रार? हो, किडनॅपिंगची तक्रार. बाई 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 बाई, देवा परमेश्वरा पांडुरंगा, अरे बाबा काय ऐकते रे मी. काय हो, तुम्हाला लाजा नाही वाटत? लाजा नाही, लाजा नाहीच तुम्हाला. नाही, एवढ्याशा पोरीला तुम्ही किडनॅप केलं? हा, अहो तुम्ही माणसं आहात का हैवान आहात? आहात कोण तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का हो? माहिती आहे तुम्हाला? अहो बिचारीला बाप नाही हो, तिचा बाप मेला, वर गेला तो. आणि याचाच फायदा घेतला ना तुम्ही? हा, याचाच फायदा घेतला. एक मिनिट, तुम्ही जरा शांत बसा. काय चाललंय? हे पोलीस स्टेशन आहे, मच्छी मार्केट नाही आहे. मी बोलतोय ना त्यांच्याशी. सर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. काय आई आनंदीच्या बाबतीत जरा हळवी आहे, त्यामुळे रागाच्या भरात आवाज चढला. सो सॉरी. आई तू शांत हो बरं. अगं आपण आलोय ना इथे, त्यांना त्यांचं काम करू दे ना. हां सर प्लीज. आनंदी, आनंदी बाळ ये माझ्याकडे प्लीज. आनंदींना माझ्याकडेच राहू द्या. बघितलंच सर, तिला आनंदीला आमच्यासोबत पाठवायचंच नाहीये. माझ्या भावाची एकुलती एक मुलगी आहे ती. आधीच मी माझ्या भावाला गमावलंय, आता मी हिच्याशिवाय कशी जगू? हिनेच आमच्या आनंदीच्या मनात काहीतरी भरवलं असेल, म्हणून म्हणून आमची आनंदी भाऊ नाही भाऊ नाही भाऊ नाही करते ना. नाही म्हटली असेल ना आत्याकडे जायचे नाही म्हणून. चल. नाही या मुलीला यांच्या ताब्यात दे. सर नाही, प्लीज यांना माझ्या जवळच राहू दे. या माझ्याजवळ खूप खुश असतात. यांचा अगदी नीट सांभाळ करेन सर. प्लीज प्लीज असं करू नका. एकदा सांगितलेलं समजत नाहीये का तुला? सर नाही, प्लीज खरंच नको. माझ्या जवळ राहू दे यांना प्लीज. साहेब, पाहिलं ना, आनंदीला यांच्या बरोबर जायचं नाहीये. तुम्ही लहान मुलीवर जबरदस्ती का करताय? हे बघा, ही सगळी चूक तुमची आहे. या मुलीचं किडनॅपिंग केलं कारण हिच्या नावावरची प्रॉपर्टी तुम्हाला हडप करायची होती. हो साहेब, काय बोलताय तुम्ही? असं बोलू नका हो. अहो ही आनंदी आहे ना, हिच्यात आमच्या भावनाचा ना जीव गुंतलाय. तुम्हाला माहिती आहे ना, इतक्या लहान वयात या आनंदीच्या आयुष्यात किती मोठं दुःख आलंय. आता आनंदीला ना प्रेमाची गरज आहे, आईची गरज आहे, तिला आमच्या भावनाची गरज आहे. आणि खरंच सांगते, आनंदीने आमच्या घरात रमली नाही का हो? त्या दोघींना एकमेकींपासून तोडू नका. आणि हे जे
पैसा प्रॉपर्टी वगैरे म्हणतात ना, आमचं काहीच घेणं देणं नाही, आमच्या मनातही नाही हो. एवढीच विनंती आहे की आनंदीला आमच्याकडेच राहू द्या. अहो सांगा ना तुम्ही. साहेब माझं नाही तुम्ही असे नाही ऐकणार. तुम्हाला लॉकअप मध्ये टाकलं ना की या मुलीचा ताबा तुम्ही आपोआप त्यांच्याकडे द्याल. काय बोलताय तुम्ही? शिंदे बारणे घेऊन जा या दोघांना आणि टाका लॉकअप मध्ये. अहो ऐकून तरी घ्या. साहेब जरा ऐका ना आमचं. अहो, थांबा ऐका. होता. अहो आम्ही काही केलं नाहीये. खरंच काही नाही केलं. अहो आमचं काही गुन्हा नाही. तुम्ही ऐकून घ्या, साहेब. आम्ही काही गुन्हा नाही केला. अहो, थांबा. अहो, असं ऐका भावना. अहो सर असं नका करू सर. माझ्या आई वडिलांचं काही नाही दोष यात. प्लीज माझं ऐकून तरी घ्या एकदा सर. मॅड. काय झालं जानू? काय झालं जानू? काय झालं जानू? काल कुठे गायब झाला होतास तू? अगं ते अरे तू जर काल थांबला असतास ना तर एवढा मोठा गोंधळ झाला नसता. म्हणजे काय झालं नक्की? म्हणजे कालच्या प्रोग्राम नंतर मी जेव्हा घरी जात होते तेव्हा तो कटआउटवाला, अरे आपले कालचे चीफ गेस्ट जयंत सर, ते मला म्हणाले मी तुला घरी सोडतो. एकतर तूही मला कुठे दिसत नव्हतास. त्यात सगळे रिक्षावाले माझं बुकिंग कॅन्सल करत होते. मग मी म्हटलं ओके ठीक आहे आणि मी गेले त्यांच्यासोबत घरी. त्यांनी काही त्रास नाही ना दिला तुला जानू? तुला काय सांगू विश्वा आता. मी त्यांच्याबरोबर घरी गेली, त्यांनी मला घरी सोडलं, मी त्यांच्या गाडीतून उतरले, त्यांना थँक्यू पण म्हणाले. मला वाटलं ते जातील त्यांच्या घरी, पण कसलं काय, ते त्यांच्या घरी नाही माझ्या घरी आले. आणि नुसते घरी आले नाहीत, त्यांनी आई बाबांकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातलीये. मॅड, बोल ना काहीतरी. मग काय म्हणाले काका काकू? काही नाही, आई बाबा असं म्हणाले की आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही, आम्हाला थोडा वेळ हवा विचार करायला. आम्ही सगळे डिस्कस करू आणि मग कळवू तुम्हाला काय ते. जानू तू एवढा विचार नको करूस. होईल सगळं ठीक होईल. ते तर होईलच रे. ए बाय द वे, तू ज्या मला नारळाच्या वड्या दिल्या होत्यास ना त्या माझ्या आईला खूप आवडल्या. हो का? काय झालंय विश्वा तुला? मी मगासपासून बघते तुझं ना माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये. नाही तुझं नुसतं हो हो का एवढंच चाललंय तुझं. नक्की काय झालंय? विश्वा, तुझ्या गर्लफ्रेंडने तुला सोडून बिडून तर नाही ना दिलं? काय? नाही तसं काही नाही. मग ठीक आहे. ए पण तू मला प्रॉमिस केलं होतंस, तू भावनाताईच्या लग्नानंतर मला तिचं नाव सांगणार होतास, आठवतंय ना? आता तू तुझा प्रॉमिसही पाळणार नाहीयेस? असं काही नाहीये जानू. मग कसं आहे? मला काही माहित नाही. तू मला आत्ताच्या आत्ता त्या मुलीचं नाव सांगणार आहेस म्हणजे सांगणार आहेस. विश्वा,
काय झालंय? मला सांग, तुमचं ब्रेकअप वगैरे झालंय का? मी बोलू का तिच्याशी? ओके, बोल. अरे काय झालंय नक्की तुला? तुझा मूड नाहीये का तिचं नाव सांगायचा? ठीक आहे, आपण आता नको बोलूयात या विषयावर, नंतर बोलू. ओके? बरं, आता लेक्चरला उशीर होतोय, चल. जानू, तू हो पुढे, मी येतो नंतर. ओके, ठीक आहे, पण लवकर ये मॅडम. सर, मी श्रीकांतच्या आईनं वचन दिलं होतं की मी आनंदींचा नीट सांभाळ करीन. अहो, आई म्हणतात त्या मला, आणि त्या माझ्यासोबत खूप खुश असतात. हो, मी खरंच सांगते, माझ्या आई बाबांची काहीच चूक नाहीये यार. सोडा त्यांना. ही तुझी वचनं वगैरे मला काय सांगू नकोस. एकतर कायद्यामध्ये असल्या मेलो ड्राम्याला काही जागा नाही आहे. कायदा पुरावा मागतो. तुझ्याकडे आहे का पुरावा? या ताईंचं आणि हिचं रक्ताचं नातं असल्याचा पुरावा आहे त्यांच्याकडे. तुझ्याकडे पुरावा आहे का? ही मुलगी तुझी असल्याचा आहे पुरावा? सांग ना. सर, मला मान्य आहे, कायद्याला पुरावे लागतात, पण म्हणून मला आणि आनंदींना एकमेकींबद्दल जे वाटतं ते खोटं नाहीये सर. सर, माझ्या आई वडिलांची यात काहीच चूक नाहीये. त्यांनी प्रॉपर्टीसाठी काहीच केलं नाहीये. हो, खरं सांगते मी. प्लीज सर, सोडा त्यांना. हे बघ, तुझ्या असल्या भाषणांचा काही उपयोग होणार नाही आहे. तू या मुलीला त्यांच्या ताब्यात दे आणि विषय बंद कर. आनंदी, बाळा, तू तुझ्या आत्याबरोबर घरी जा. नाही, मला भावनेसोबतच राहायचं. आनंदी, बाळा, असं नको ना. मग मी आहे ना, मी घेईन तुझी खूप काळजी. नाही, मला भावनासोबतच राहायचं. आनंदी, तुला माहितीये तुझी आजी आणि बाबा कुणामुळे गेले? हिच्यामुळे. आणि तुला हिच्यासोबतच राहायचंय. मला बघ, असं नाही करायचं. आत्याचं ऐकायचं. चल ना, चल ना माझ्यासोबत. नाही, मला भावनाच पाहिजे. सर, सर, प्लीज ऐका ना माझं. आनंदींना राहू दे माझ्याकडे, प्लीज. आता जर का तू या मुलीला सोडलं नाहीस ना, तर तुलाही आत टाकेन. घ्यावं या मुलीला ताब्यात. कशी ऐकत नाही ती? सरक. कशी ऐकत नाही ती? कशी ऐकत नाही? चल, सोड. नाही, नाही, पाय भावना. सर, बोल. सर, आता तरी माझ्या आई बाबांना सोडा. अहो, त्यांची काहीच चूक नाहीये या सगळ्यात. आनंदींना घरी घेऊन जाण्याचा निर्णय माझा होता. त्यात त्यांचा काहीच संबंध नाहीये. आता तर आनंदींना घेऊन गेलेत ना त्यांच्या घरी, मग कायद्याने तुम्ही माझ्या आई बाबांना आता सोडायला पाहिजे. प्लीज सर, प्लीज, प्लीज सोडा त्यांना. का सोडू? कसं सोडणार? तू त्या मुलीला परत घेऊन जाणार नाहीस याची काय गॅरंटी? बस बस. एक काम कर, या पेपरवर लिहून दे, तू त्या मुलीला पुन्हा कधीही भेटणार नाहीस, आणि खाली सही कर. आणि हो, त्यात हे सुद्धा लिह की तुझा आणि त्या मुलीचा काहीही संबंध नाहीये. लिह.
बस इथेच आलो मी. सर ऐक, अहो सर, सर ऐका ना सर. अरे आपले कालचे चीफ गेस्ट जयंत सर, मी त्यांच्याबरोबर घरी गेले आणि नुसते घरी आले नाहीत, त्यांनी आई बाबांकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली आहे. अरे भावा, अरे इव्हेंट असला कमाल झाला ना, खूप भारी झाला. अरे मी तुला फोन करून सांगणारच होतो. चाल ना. अरे मी तुला नंतर फोन करतो. ए विश्वा, अरे काय झालं? रोज एवढा उत्साहात बडबड करत असतोस आणि आज तुझा मुखडा चांद का तुकडा असा उदास का झालाय रे? म्हणे जानू मला सोडून गेली तर? अरे सोडून जाण्यासाठी आधी तू तिला प्रपोज तर करायला हवं ना. तेच तर चुकलं माझं. मी आधीच प्रपोज करायला होता यार. मी उशीर केला आणि आता तिला लग्नासाठी स्थळ आले. अरे काय? हो. कोण आहे तो मुलगा? आपल्या ट्रेडिशनल डेला जो चीफ गेस्ट म्हणून आला होता ना, जयंत कानेटकर. सिरियसली? जानू सांगते तो घरी गेला, डायरेक्टली घरच्यांशी बोलला आणि घरचे म्हणाले की विचार करून सांगतो. अरे यार, तो चीफ गेस्ट असं काही करू शकतो ना असं वाटलंच नव्हतं. अति शहाणाच दिसतोय जरा. विश्वात ते सगळं सोड, आता तू काय करणार आहेस ना ते सांग. नाही माहिती यार. तू जानू तुला मॅड म्हणते ना तेच बरोबर आहे. तो कोण कुठला गेस्ट तिच्या घरी जाऊन तिला मागणी घालतो आणि तू हातावर हात धरून बसणार आहेस? हे विश्वा, तू जानूला आहे ना तुझ्या मनातलं सगळं काही सांगून टाक. अरे एक वेळेस ती नाही म्हणाली ना तरी चालेल, तू तिला प्रपोज केलं नाही आणि ती तुझ्यापासून लांब निघून गेली ना तर नंतर तूच पस्तावशील आणि याचा त्रास तुलाच सहन करावा लागेल. हो बरोबर आहे तुझं. मी जानूला सांगायला हवं. येस, आता काही झालं तरी उद्याच तिला प्रपोज करेन. ऐका ना, बोला. हे साहेब केव्हा येतील? असं टायमाचं सांगू शकत नाही मॅडम, पण जर का इथेच तुम्ही बसून राहणार असाल तर काहीच होणार नाही. त्यापेक्षा चांगला वकील गाठा ना. एकदा का मॅटर चिघळला तर मग झालंच म्हणून समजा. वरपर्यंत ओळख वगैरे आहे की नाही? नाही, मला आता आठवत नाहीये कोणी. मग काय खरं नाही. उगाच इथे बसून टायमापरी टाइम जाणार आणि होणार तर काहीच नाही. आई, बाबा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. आपल्या कुठल्या चुकीची शिक्षा मिळते तेच कळत नाहीये. भावना, अगं असं समज की देव आपली परीक्षा घेतोय. आणि मला एक सांग, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? मग देव सुद्धा आपल्या बरोबर काही वाईट नाही होऊ देणार का? तू काळजी नको करू. सगळं ठीक होईल. तू असं कर, तू आता घरी जा. तुम्ही इथे असताना मी कशी घरी जाऊ? भावना बाळा, अशी खचून जाऊ नकोस बघ. तू घरी जा आणि सगळ्यांना हरीश आणि संतोषला सांग, ते काहीतरी करतील बघ. जा बेटा. भावना, खरंच जा घरी. आमची काळजी नको करूस तू. आम्हाला काहीही होणार नाही. जा तू. हो, जा बाळा.